नमस्कार मित्रांनो, कुंभ राशीवाल्यांनो, ऑगस्ट 2026 मध्ये तुमचे संपूर्ण खानदान बदलून जाईल, कारण या महिन्यात या 7 भयानक घटना तुमच्या आयुष्यात कोणत्याही परिस्थितीत घडणारच आहेत. ऑगस्टचा हा महिना साधा समजू नका, कारण मित्रांनो, तुमची 3 मोठी स्वप्ने पूर्ण होणार आहेत. आनंदाने तुम्ही अक्षरशः वेडे व्हाल, कारण तुमच्या जीवनात जो थंडपणा चालू होता, जिथे तुम्ही अडकले होते, अडचणीत सापडले होते, त्यातून आता तुम्हाला मुक्ती मिळणार आहे. कुंभ राशीसाठी ऑगस्ट महिन्याचा हा काळ तुमच्या जीवनातील एका नव्या सुरुवातीचा काळ ठरणार आहे. आता राजा बनण्याची वेळ आली आहे. जितके रडायचे होते तितके तुम्ही रडलात. आता तुमचे शत्रू रडणार आहेत मित्रांनो. आता तुमची प्रगती पाहून तुमचे शत्रू तुमच्या पायाशी येतील. अखेर या ऑगस्ट महिन्यात असे काय घडत आहे? कारण तुमचे राशीस्वामी वक्री झाले आहेत. शनिदेव वक्री झाले आहेत आणि आता तुमच्या जीवनाची संपूर्ण दशा आणि दिशा दोन्ही बदलणार आहेत. जे सुटून गेले होते ते पुन्हा तुम्हाला मिळणार आहे. जो तुम्हाला सोडून गेला होता तो तुमच्या पायाशी येईल मित्रांनो. कारण वक्री शनी आता त्यांचे संपूर्ण पराक्रम तुमच्या जीवनावर दाखवणार आहेत. चला तर मग व्हिडिओची सुरुवात करूया. पण सावध आणि सतर्क राहणे खूप गरजेचे आहे. जर तुमच्याकडून एक छोटीशी चूक झाली तर या ऑगस्ट महिन्यात येणारे आनंद तर निघून जातीलच, पण तुमच्या घरात येणारी लक्ष्मीही परत जाऊ शकते. त्यामुळे आता चूक करायची नाही. आजचा हा व्हिडिओ जर तुम्ही अर्धवट सोडला किंवा पूर्ण पाहिला नाही तर महिन्याच्या शेवटी तुम्हाला खूप पश्चात्ताप होईल आणि तुम्ही स्वतःलाच एक प्रश्न विचाराल की काश हा व्हिडिओ मी आधी पाहिला असता तर माझाही हा संपूर्ण महिना चांगला गेला असता. पण मित्रांनो, अखेर ऑगस्ट महिन्यात काय होणार आहे? सर्वप्रथम महिन्याच्या पहिल्याच तारखेला शुक्र कन्या राशीत प्रवेश करणार आहे, जो तुमचा अष्टम भाव आहे. याचा तुमच्या जीवनावर खूप मोठा प्रभाव पडणार आहे. त्यानंतर मंगळ मिथुन राशीत प्रवेश करणार आहे. सेनापती मंगळ जेव्हा मिथुन राशीत म्हणजेच तुमच्या पंचभावात प्रवेश करतील तेव्हा प्रेमसंबंध, संततीचे जीवन आणि तुमच्या शिक्षणामध्ये मोठी उलथापालथ होण्याची शक्यता आहे. काही बाबतीत सावधगिरी बाळगावी लागेल. पण करिअरमध्येही काही चढउतार दिसून येत आहेत. शनीची तिसरी दृष्टी तुमच्या सुखसोयींवरही पडत आहे. तुमच्या मातेच्या भावावरही ती पडत आहे. त्यामुळे आता वेळ हलक्यात घेण्याची अजिबात नाही. आता काहीतरी मोठे करण्याची वेळ आली आहे. आणि या ऑगस्ट महिन्यात तुमचे राशीस्वामी वक्री झाले आहेत. शनीची उतरती 7.5 सुरू आहे. त्यामुळे ती तुम्हाला काही ना काही देऊनच जाणार आहे. या महिन्यात तुम्हाला अशी एखादी मोठी गोष्ट मिळेल जी तुमच्या पुढच्या अनेक पिढ्यांपर्यंत उपयोगी पडेल. मित्रांनो, चला पुढे जाऊया. पण कुंभ राशीवाल्यांनो, मला एक सांगा. जेव्हापासून शनीच्या 7.5चा तिसरा टप्पा सुरू झाला आहे तेव्हापासून तुमच्या अडचणी वाढल्या आहेत. पण त्याचबरोबर जबाबदाऱ्याही वाढल्या आहेत. अचानक तुम्हाला अनेक जबाबदाऱ्या उचलाव्या लागल्या. इच्छा नसतानाही काही कामे करावी लागली. नोकरी करावी लागली. काहींना व्यवसाय सुरू करावा लागला. इच्छा नसतानाही मन मारून काही कामे करावी लागली. काही नातीही मनाविरुद्ध निभवावी लागत आहेत. तुमचे आयुष्य असे झाले आहे की मन नसतानाही सर्व काही करावे लागत आहे. जर तुमच्या आयुष्यातही असेच घडत असेल तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा की हो, हे सर्व माझ्या जीवनात घडत आहे. कारण लग्न भावात राहू बसले आहेत. शनी तुमच्या दुसऱ्या भावात म्हणजे धन आणि कुटुंबाच्या भावात बसले आहेत. इच्छा नसतानाही शनीची उतरती 7.5 तुमच्याकडून या सर्व गोष्टी करून घेतच असते. याशिवाय मित्रांनो, प्रत्येक वेळी तुम्हालाच तडजोड करावी लागत आहे. काही ना काही तडजोड सतत करावी लागत आहे. जिथे पोहोचायचे होते तिथे तुम्ही पोहोचू शकत नाही. जे मिळवायचे होते ते मिळत नाही. फक्त मन मारून जगावे लागत आहे. पण ऑगस्ट महिन्यात जे मोठमोठे योग तयार होत आहेत ते तुमच्या जीवनातील हा थंडपणा, जाणवणारे अडथळे
प्रत्येक ठिकाणी गरजेपेक्षा जास्त मेहनत, गरजेपेक्षा जास्त प्रयत्न आणि गरजेपेक्षा जास्त वेळ देण्याची वेळ आता बदलू शकते. अगदी छोटेसे काम असले तरी त्यासाठी तास नव्हे तर महिने खर्च करावे लागत होते. पण मित्रांनो, ऑगस्ट महिना काही आनंद घेऊन येणार आहे, काही आव्हानेही घेऊन येणार आहे. पण एक अचूक महाउपाय तुमच्या जीवनातील सर्व समस्या आणि सर्व अडचणींपासून तुम्हाला मुक्त करू शकतो. तो अचूक उपाय कोणता? तो अचूक उपाय म्हणजे शनिदेवांचा उपाय. वक्री शनी आणि तुमचे राशीस्वामी शनी यांच्यासाठी तुम्हाला हा उपाय करावाच लागेल. चला तर मग पुढे जाऊया. एकामागोमाग एक प्रत्येक माहिती मी तुम्हाला देणार आहे. कुंभ राशीवाल्यांनो, सर्वप्रथम वक्री शनीपासून सुरुवात करूया. या संपूर्ण महिन्यात शनी वक्री राहणार आहे, तब्बल 138 दिवस. या महिन्यात वक्री शनीचा काय परिणाम होणार आहे ते पाहूया. शनी तुमच्या धन, वाणी आणि कुटुंबाच्या भावात बसले आहेत. जेव्हा शनी वक्री होतात म्हणजे उलट दिशेने चालतात, तेव्हा जे भूतकाळात निसटून गेले होते ते पुन्हा परत येऊ लागते. म्हणजेच तुम्ही भूतकाळाशी पुन्हा जोडले जाऊ शकता. मित्रांनो, जो पैसा अडकला होता किंवा मिळाला नव्हता तो पैसा आता मिळू शकतो. जी नाती आधी तुटली होती, ज्या नात्यांमध्ये दुरावा आला होता, ती नाती पुन्हा जुळू शकतात. नात्यांमध्ये पुन्हा जवळीक जाणवेल. कुटुंबात जे अंतर निर्माण झाले होते ते आता जवळीकीमध्ये बदलू शकते. हे सर्व वक्री शनीच्या प्रभावामुळे घडू शकते. ही तुमच्यासाठी खूप चांगली गोष्ट आहे. आता मित्रांनो, जी नाती अपूर्ण राहिली होती ती पुन्हा पूर्ण होण्याची शक्यता आहे. मित्रांनो, दुसरा भाव हा धनाचा भावही असतो. त्यामुळे जर तुमचे पैसे कुठेतरी अडकले असतील, कुठूनही पैसे मिळत नसतील, मेहनतीचे फळ मिळत नसेल, तर आता तुम्हाला त्या मेहनतीचे फळ मिळू शकते. जुन्या मेहनतीचा परिणाम आता तुम्हाला मिळू शकतो. हे खूप चांगले योग दिसत आहेत. याशिवाय जर तुम्ही पूर्वी कोणते वचन दिले असेल, कोणती कमिटमेंट केली असेल, तर ती आता पूर्ण करावी लागू शकते. दिलेला शब्द आता पाळावा लागू शकतो. त्यामुळे तयार रहा मित्रांनो. याशिवाय शनीची तिसरी दृष्टी तुमच्या सुखसुविधांच्या भावावर पडत आहे. त्यामुळे येथे तुम्ही थोडे सजग राहा. विनाकारण खर्च करू नका. सुखसुविधांमध्ये वाढ होताना दिसत आहे. मागील काळात अडकलेली कामे पूर्ण होताना दिसत आहे. मग ते घराचे नूतनीकरण असो किंवा घराशी संबंधित इतर काम असो, ते पूर्ण होऊ शकते. मित्रांनो, ही खूप चांगली गोष्ट आहे. पण पुढची गोष्ट म्हणजे मंगळ. होय मित्रांनो, मंगळ मिथुन राशीत प्रवेश करणार आहे, जो तुमचा पंचम भाव आहे. पण कुंभ राशीवाल्यांनो, जर तुम्ही अजूनपर्यंत हा व्हिडिओ लाईक केला नसेल तर नक्की लाईक करा. हा व्हिडिओ बनवण्यासाठी खूप मेहनत लागते. त्यामुळे व्हिडिओ लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये 3 वेळा जय शनिदेव असे नक्की लिहा. शनिदेव या संपूर्ण महिन्यात तुमच्यावर भरभरून आनंदाचा वर्षाव करतील. म्हणून कमेंट बॉक्समध्ये 3 वेळा जय शनिदेव लिहायला अजिबात विसरू नका. चला आता पुढे जाऊया. कुंभ राशीवाल्यांनो, मला एक सांगा. गेल्या काही काळापासून तुम्ही अशा एखाद्या ठिकाणी अडकलेले आहात का, जिथे ना समाधान आहे ना शांतता? तुम्ही चुकीच्या ठिकाणी अडकला आहात का? मग ते एखादे नाते असो, नोकरी असो, व्यवसाय असो किंवा असे कोणतेही वातावरण असो जिथून तुम्हाला बाहेर पडायचे आहे पण बाहेर पडता येत नाही. तुम्ही चुकीच्या वातावरणात, चुकीच्या नात्यात किंवा चुकीच्या मैत्रीत अडकलेले आहात का, जिथून बाहेर पडणे तुम्हाला खूप कठीण वाटत आहे? जर असे असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. सुरुवातीला सर्व काही चांगले वाटले होते, पण हळूहळू तेच तुमच्यासाठी डोकेदुखी बनत गेले. असे का? कारण जेव्हा शनीची उतरती 7.5 असते तेव्हा माणूस अशा ठिकाणी अडकतो जिथे त्याची मानसिक शांतता कमी होते. जर तुमच्यासोबतही असे घडत असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. इच्छा नसतानाही तुम्हाला काही नाती निभवावी लागत आहेत. समोरून तुम्हाला काहीच मानसन्मान मिळत नाही तरीसुद्धा तुम्हालाच त्यांना महत्त्व द्यावे लागत आहे. वेळ द्यावा लागत आहे. भावना व्यक्त कराव्या लागत आहेत.
जर असे होत असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. याशिवाय जर मी तुमच्या आरोग्याबद्दल बोललो तर या महिन्यात आरोग्याबाबत थोडे सजग व्हा, कारण शुक्र अष्टम भावात आहे. शुक्र अष्टम भावात असताना ज्यांना मधुमेह आहे त्यांनी विशेष काळजी घ्यावी. मधुमेहाचा धोका वाढू शकतो. गोड पदार्थ खाणे टाळा. याशिवाय खानपानाकडे विशेष लक्ष द्या. सूर्य 17 तारखेपर्यंत याच ठिकाणी आहे. 17 तारखेपर्यंत सूर्य 6व्या भावात आहे. त्यामुळे तुम्हाला थोडा जास्त राग येऊ शकतो. म्हणजेच तुम्ही थोडे आक्रमक होऊ शकता. छातीशी संबंधित काही समस्या उद्भवू शकतात. 17 तारखेपर्यंत नसांमध्ये ताण जाणवू शकतो. त्यानंतर सूर्य पुढे जातील आणि बुधही पुढे जातील, त्यामुळे परिस्थितीत सुधारणा होताना दिसेल. पोटाशी संबंधित ज्या समस्या तुम्ही अनुभवत होतात, जसे ॲसिडिटी, पोटदुखी इत्यादी, त्यातूनही तुम्हाला आराम मिळू शकतो. या काही दिवसांत थोडासा व्हायरल तापही येऊ शकतो. त्यामुळे स्वतःची काळजी घ्या. तुमची रोगप्रतिकारक शक्ती थोडी कमकुवत दिसत आहे. शुक्र अष्टम भावात आणि केतूच्या प्रभावामुळे रोगप्रतिकारक शक्ती कमी होऊ शकते. त्यामुळे छोटी मोठी आजारपणे किंवा व्हायरल इन्फेक्शन होण्याची शक्यता आहे. त्यामुळे स्वतःची विशेष काळजी घ्या. आता जर तुमच्या करिअरबद्दल बोलायचे झाले तर या संपूर्ण महिन्यात करिअरच्या दृष्टीने पाहिले असता करिअरचे स्वामी पंचभावात बसलेले आहेत. पंचभावातील मंगळाची ही स्थिती तुम्हाला सांगत आहे की करिअरबाबत सजग व्हा. तुमच्या संततीकडून तुम्हाला मदत मिळू शकते. तुमच्या प्रिय व्यक्तीकडूनही करिअरमध्ये सहकार्य मिळू शकते. तसेच तुमच्या बुद्धीच्या जोरावर तुम्ही करिअरमध्ये मोठे यश मिळवू शकता. करिअरमध्ये ज्या अडचणी येत होत्या त्या आता हळूहळू कमी होताना दिसत आहेत. मात्र हे लक्षात ठेवा की शनी वक्री आहे. त्यामुळे करिअरसाठी पूर्वी केलेल्या मेहनतीचे फळ आता मिळू शकते. ही तुमच्यासाठी खूप चांगली गोष्ट आहे. जे आधी हातातून निसटले होते ते पुन्हा मिळू शकते. म्हणजेच जर एखादी नोकरी गेली असेल तर त्यापेक्षा चांगली नोकरी मिळण्याची शक्यता आहे. ही तुमच्यासाठी अतिशय चांगली बाब आहे. जर मी नफा आणि कमाईबद्दल बोललो तर कमाईच्या बाबतीत काही गोष्टी थोड्या गुंतागुंतीच्या दिसत आहेत. कारण गुरु कर्क राशीत उच्चस्थानी आहेत. पण गुरुसोबत सूर्यही आहेत. त्यामुळे 17 तारखेपर्यंत गुरूंचा प्रभाव थोडा कमी राहील. तुमचे कर्ज वाढू शकते. त्यामुळे नवीन कर्ज घेऊ नका. कोणालाही उधार पैसे देऊ नका. याची विशेष काळजी घ्या. शत्रूंपासून सावध राहा. तुम्ही कितीही कमावत असाल तरी तुमच्या गुप्त गोष्टी कोणालाही सांगू नका. कुंभ राशीवाल्यांची एक समस्या अशी असते की तुम्ही सहज प्रत्येकाला आपले समजता. कोणी गोडगोड बोलले की तुम्ही तुमच्या आयुष्यातील प्रत्येक गुपित त्याला सांगून टाकता. पण आता या सवयीवर नियंत्रण ठेवायचे आहे. शांतपणे काम करा. सर्व कामे शांतपणे आणि गुप्तपणे करा. तसे केले तर सर्व काही उत्तम राहील. कमाईही चांगली राहील आणि नफाही चांगला मिळेल. पण जेव्हा शनी वक्री असतात तेव्हा जास्त लोभ करू नये. म्हणजेच शेअर मार्केटपासून सावध राहा. जुगार, सट्टा अशा गोष्टींपासून पूर्णपणे दूर राहा. प्रयत्न एकच असावा. मेहनत करा. परिणाम नक्की मिळेल. पण घाई करू नका. शॉर्टकट वापरू नका. कुंभ राशीवाल्यांनी हे विशेष लक्षात ठेवावे. मला माहीत आहे कुंभ राशीवाल्यांनो, तुमची अनेक स्वप्ने तुटली आहेत. अनेक इच्छा अपूर्ण राहिल्या आहेत. अनेक नातीही तुमच्या हातातून निसटली आहेत. काही नाती तुटली, काही स्वप्ने मोडली. हा सर्व शनीच्या 7.5च्याच परिणाम होता मित्रांनो. ज्याच्यावर विश्वास ठेवला त्यानेही तुमचा विश्वासघात केला. आज तुम्ही एकटे असाल पण आतून तुम्ही अधिक मजबूत होत आहात. स्वतःला घडवत आहात. आता तुम्हाला समजत आहे की या जगात स्वतःचे नाव कमवण्यासाठी मी एकटाही पुरेसा आहे. म्हणून कुंभ राशीवाल्यांनो, तयार व्हा. हा ऑगस्ट महिना काहीतरी मोठे करण्याचा आहे. आणि जर या महिन्यात तुम्ही ठरवले की मला काहीतरी मोठे करायचे आहे, मग ते करिअरशी संबंधित असो किंवा कुटुंबातील परिस्थिती सुधारण्याशी संबंधित असो,
तर तुम्ही ते नक्की करू शकाल, कारण ग्रहतारे तुमच्या बाजूने चांगल्या स्थितीत आहेत. मित्रांनो, शनी वक्री आहे, त्यामुळे तुम्हाला जुन्या मेहनतीचे फळही मिळणार आहे. पण लक्षात ठेवा, या काळात तुम्हाला तुमची मानसिकता चांगली ठेवावी लागेल, कारण केतू सप्तम भावात आहे. त्यामुळे थोड्या समस्या निर्माण होऊ शकतात. पण येथे सूर्यही येणार आहे. मी तुम्हाला सर्व गोष्टी सांगणार आहे. लक्षपूर्वक ऐका, शेवटपर्यंत नक्की पहा. उपायही सांगणार आहे. या काळात थोडे जास्त ओव्हरथिंकिंग होऊ शकते. तुम्ही नेहमीपेक्षा जास्त विचार कराल. पण जर या ओव्हरथिंकिंगवर नियंत्रण मिळवले तर सर्व काही चांगले होईल. कारण वक्री शनी माणसाकडून जास्त विचार करून घेतात. हे लक्षात ठेवा. विचार तर तुम्ही आधीपासूनच करत होता, पण आता त्याचे प्रमाण आणखी वाढेल. म्हणजेच रात्री झोप न येण्यासारख्या गोष्टीही घडू शकतात. त्यामुळे थोडे ध्यान, मेडिटेशन करणे गरजेचे आहे. शरीराला थोडा थकवा द्या, म्हणजे झोप व्यवस्थित लागेल. आता कुंभ राशीवाल्यांनो, मी एक महत्त्वाची गोष्ट सांगणार आहे. या महिन्यात थोडे जास्त मॅनिफेस्टेशन करा. स्वतःला सांगा की आता माझ्यासोबत सर्व काही चांगले होत आहे. मला जी नोकरी हवी आहे ती मला मिळणार आहे. मला जितका नफा हवा आहे तितका नफा मला मिळणार आहे. माझे कामकाज चांगले चालले आहे. मला आता मानसिक शांतता मिळत आहे. थोडे मॅनिफेस्टेशन करा. स्वतःला सांगा की मला माझ्या मनासारखा जीवनसाथी मिळत आहे. माझे जीवन खूप चांगले आहे. माझे कुटुंब व्यवस्थित स्थिर झाले आहे. असे सकारात्मक विचार करा. कारण वक्री शनी तुम्ही जे विचार कराल तेच तुम्हाला देण्याचा प्रयत्न करतील. 7.5चा तिसरा टप्पा आहे. तुम्ही जसे विचार कराल, जसे अनुभवाल, तसेच तुमच्या आयुष्यात घडू लागेल. त्यामुळे मॅनिफेस्टेशनची शक्ती वापरा. ब्रह्मांड तुमची पूर्ण साथ देईल. मित्रांनो, फक्त तुमची विचारसरणी सकारात्मक ठेवा. मी पाहत आहे की कुंभ राशीवाल्यांनो, जेव्हापासून शनीची 7.5 सुरू झाली आहे तेव्हापासून तुम्ही खूप नैराश्यात गेलात. तुमची विचारसरणी खूप खालावली आहे. सतत तुम्ही हेच विचार करता की आता माझ्या आयुष्यात काहीही चांगले होणार नाही. माझे आयुष्य असेच राहणार. काहीही झाले तरी काही चांगले होणार नाही. मी जेव्हा तुमच्या कमेंट्स वाचतो तेव्हाही मला खूप वाईट वाटते. कारण तुमची विचारसरणीच सर्व काही ठरवत असते. मित्रांनो, जोपर्यंत विचार चांगले ठेवणार नाही तोपर्यंत बदल होणार नाही. मला ऐकणाऱ्या प्रत्येकाने कमेंट करा की हा ऑगस्ट महिना माझ्यासाठी खूप शानदार जाणार आहे. असे कमेंट करा की ऑगस्ट महिना माझ्यासाठी खूप शानदार जाणार आहे. मी माझ्या जीवनातील अनेक समस्या मोठ्या प्रमाणात दूर करणार आहे. हे कमेंटमध्ये मॅनिफेस्ट करा. मग पहा तुमच्या जीवनात किती चांगली प्रगती होते. पण जर तुम्ही कमेंटमध्येच नकारात्मक विचार लिहिले की काहीच होत नाही, हे सगळे व्यर्थ आहे, माझे आयुष्य असेच राहणार, तर नक्कीच तसेच होईल. त्यामुळे प्रयत्न करा की शनी वक्री आहेत आणि आपल्या मुखावर सरस्वतीचा वास असतो. आता पुढे जाऊया. मुख्य गोष्ट म्हणजे सूर्य सिंह राशीत प्रवेश करणार आहेत. सूर्य जेव्हा सिंह राशीत प्रवेश करतात, जी त्यांची स्वतःची रास आहे, तेव्हा ते अत्यंत शक्तिशाली होतात. सिंह रास ही तुमच्या सप्तम भावाची रास आहे. हा व्यापाराचा भाव आहे. तसेच दैनंदिन उत्पन्नाचाही भाव आहे. याच भावात केतूही बसलेले आहेत. हा जीवनसाथीचाही भाव आहे. सर्वप्रथम जर वैवाहिक जीवनाबद्दल बोलायचे झाले तर तुम्ही स्वतःला राजा समजू लागाल. तुमच्या अपेक्षा वाढू शकतात. तुम्ही तुमच्या जीवनसाथीवर रुबाब दाखवू शकता. जास्त हुकूम गाजवू शकता. त्यामुळे स्वतःवर नियंत्रण ठेवावे लागेल. 17 तारखेनंतर सूर्य या भावात आल्यानंतर काही गोष्टी गुंतागुंतीच्या होऊ शकतात. वैवाहिक जीवनात वाद वाढू देऊ नका. कारण तिकडे पंचभावात मंगळही आहे. त्यामुळे स्वतःच्या अहंकारावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. व्यापाराबाबत पाहिले तर सूर्य सप्तम भावात आल्यानंतर व्यापारासाठी अतिशय चांगले योग तयार होत आहेत.
केतूमुळे जो थंडपणा आणि संथपणा होता त्यातून तुम्हाला मुक्ती मिळेल. 17 तारखेनंतर व्यापारात प्रगतीचे योग तयार होत आहेत. भागीदारीच्या व्यवसायातही खूप चांगले योग आहे. तुम्हाला एखादी मोठी डील मिळू शकते. येथे तुम्हाला खूप सकारात्मक बदल दिसतील. दैनंदिन उत्पन्नातही चांगली वाढ दिसेल. तुम्ही चांगला नफा कमवू शकता. आता उपाय सांगणार आहे, त्यामुळे शेवटपर्यंत नक्की राहा. आता सावधगिरीबद्दल बोलूया. 5 मोठ्या सावधगिरी. जर या 5 गोष्टींची काळजी घेतली तर हा महिना खूप शानदार जाईल. पहिली सावधगिरी, शनी वक्री आहे. त्यामुळे कोणाकडूनही जास्त अपेक्षा ठेवू नका. जर जास्त अपेक्षा ठेवल्या तर तुमचे मन दुखावले जाऊ शकते. त्यामुळे अपेक्षा मर्यादित ठेवा. दुसरी सावधगिरी, मेहनतीपासून मागे हटू नका. आळस करू नका. वक्री शनी आळस वाढवू शकतात. राहू लग्न भावात असल्यामुळेही आळस येऊ शकतो. पण तरीही आळस करू नका. तिसरी सावधगिरी, तुमची संगत चांगली ठेवा. जशी संगत तशी रंगत, हे मी नेहमी सांगतो. आणि कुंभ राशीसाठी हे विशेष महत्त्वाचे आहे. या महिन्यात शक्य तितके चांगल्या लोकांच्या सहवासात राहा. जे आयुष्यात काहीतरी मोठे करत आहेत किंवा मोठे करण्याचा प्रयत्न करत आहेत, अशा लोकांमध्ये राहा. चुकीच्या संगतीपासून दूर राहा. कारण चुकीच्या लोकांच्या सहवासामुळे तुम्हाला अडचणी येऊ शकतात. चौथी सावधगिरी, आरोग्याबाबत खूप सजग राहा. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. पाचवी आणि शेवटची सावधगिरी, जे दिसते तेच सत्य असते असे नाही. प्रत्येक चमकणारी वस्तू सोने नसते, हिरा नसतो. राहू भ्रम निर्माण करतील, पण त्या भ्रमात पूर्णपणे अडकू नका. कोणताही मोठा निर्णय घेण्यापूर्वी तुमच्या जीवनसाथीचा किंवा एखाद्या विश्वासू व्यक्तीचा सल्ला जरूर घ्या, त्यानंतरच मोठा निर्णय घ्या. बाकी हा महिना करिअरसाठी चांगला आहे. जुन्या मेहनतीचे यश तुम्हाला मिळेल. परिणाम चांगले मिळतील. करिअरमध्ये येणारे अडथळे दूर होतील. मंगळाची स्थिती शिक्षणातही चांगले परिणाम देईल. संततीशी संबंधित समस्या देखील आता कमी होतील. फक्त स्वतःच्या अहंकारावर नियंत्रण ठेवावे लागेल. विचारसरणी सकारात्मक ठेवावी लागेल. आणि मी सांगितलेला उपाय नियमित करत राहावा लागेल. उपाय असा आहे की शनी वक्री असताना शनिचालिसाचे पठण करा. एखाद्या गरीब व्यक्तीची मदत करा. जर कोणी भुकेला असेल तर त्याला अन्न द्या. घरात नोकर असेल तर त्याची मदत करा. त्यालाही अन्न द्या. हा उपाय नियमित करत राहा. बाकी हा महिना तुमच्यासाठी खूप चांगला दिसत आहे. फक्त काही सावधगिरी बाळगावी लागेल. त्या गोष्टींचे पालन करा. आजच्या व्हिडिओमध्ये इतकेच. खूप खूप धन्यवाद. हर हर महादेव.